परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज कार्मेल मीडियाद्वारे अ, एक संदेश इकडे सांगण्यासाठी परमेश्वराने मला संधी दिली, याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. खरोखर हे हा जो वेळ आहे परमेश्वरासाठी, आमेन हालेलुया, आपण समर्पित केला पाहिजे. आमेन हालेलुया. जास्तीत जास्त आपण वेळ परमेश्वरासोबत आपण जास्तीत जास्त वेळ काढलं पाहिजे. कारण आमेन हालेलुया, यावेळेस आपल्याला माहीत आहे संपूर्ण दुनिया ही आमेन हालेलुया एका विशेष अनुभवातून जात आहे. पहिल्यांदा असा एक अनुभव या जगाला या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण हालेलुया, कदाचित अनेक लोक यावेळेस घाबरले असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या शंका त्यांच्या मनात असेल की दुनिया संपत आहे, जग आता संपणार आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळे विचार मनात येत असताना सुद्धा आमेन हालेलुया, एक विश्वासीच्या नात्याने, एक प्रभूचं लेकरूच्या नात्याने, येशूच्या लेकरूच्या नात्याने आपण हालेलुया परमेश्वरावर विश्वास करावं. येशू आपल्याबरोबर आहे, आपल्यासोबत आहे, या गोष्टीचा आपण विश्वास आमेन हालेलुया करावा आणि आपलं जीवन पुढे घेऊन जावं. आमेन हालेलुया. आपण आजच्या संदेशाकडे जाऊया. खरोखर परमेश्वर आपल्याशी बोलणार, आपण विश्वास करू. हालेलुया. आपल्याला माहीत आहे मेन बायबल या जगाविषयी सांगतं किंवा जगाच्या अधिपतीविषयी सांगत आहे की हालेलुया, या जगाचा राजा कोण किंवा जग हा जो आमेन हालेलुया हे जग आहे कोणाच्या अधीनमध्ये आता सध्या आहे. आमेन. आपल्याला माहीत आहे योहान शुभवर्तमान 16 अध्याय 11व्या वाक्यामध्ये असं लिहिलं आहे की शैतान जो आहे या जगाचा अधिपती. आमेन. अनेक वचन वाक्य आपण त्यामध्ये आपण बघू शकतो की आपलं युद्ध कोणाशी आहे. संत पाऊल एफिसकरास पत्रामध्ये असं सांगत आहे आमेन हालेलुया 6 अध्याय 12व्या वाक्यामध्ये की आपलं युद्ध कोणाशी. आपलं युद्ध आमेन रक्त मांस असलेल्या मनुष्याशी नाही. आमेन हालेलुया. रक्त आणि हाड असलेल्या मनुष्याशी नाही. आपलं युद्ध या जगाच्या अंधकारी शक्तीशी आहे. आमेन. म्हणून आपण जेव्हा परमेश्वरासमोर प्रभूच्या बरोबर आपण जीवन जगत असताना कोणाला प्रभू मानावं, कोणाला आपला राजा मानावा. आमेन. हे आपण बघू शकतो. आपण जेव्हा आमेन हालेलुया रोमकरास पत्र त्याचा 10 अध्याय 9व्या वाक्यामध्ये आपण हालेलुया असं वाचतो मी वाचतो की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने बोलला कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे. आमेन हालेलुया. तर इकडे वचनामध्ये आपण बघतो की येशू प्रभू आहे, तर तू ते विश्वास करणं हे गरजेचं आहे. हे संत पाऊल जेव्हा रोमच्या मंडळीला जेव्हा सांगत होता किंवा त्यांना पत्र लिहत होता, तर त्यांना आव्हान करत होता की येशू तुमचा प्रभू आहे. प्रभू राजाला आपण हालेलुया म्हणतो. प्रभू म्हणजे राजा. आमेन हालेलुया. त्या काळामध्ये जसे रोमचे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या हालेलुया स्वभावाचे राजे होते. आमेन हालेलुया. ते सत्ताधीश होते, क्रूर होते. आमेन हालेलुया. आणि ते लोक जेव्हा पण ख्रिस्तीय मंडळीला किंवा ख्रिस्तीय मंडळीचा छळ करायचे, त्यांना आनंद वाटायचा त्यामध्ये. आपल्याला माहीत आहे आमेन हालेलुया नीरो जो खूप मोठा एक चक्रवर्ती होता, खूप मोठा एका तिकडचा शासक होता किंवा आमेन हालेलुया त्या काळातले मोठे मोठे शासक होते, ते ख्रिस्तीय मंडळीचा छळ करायचे, ख्रिस्तीय मंडळीला त्रास द्यायचे. आमेन हालेलुया. ते स्वतःच्या मूर्त्या बनवून, स्वतःच्या हालेलुया स्वतःला देव बनवून, राजा बनवून आमेन हालेलुया लोकांना सांगायचं की आमेन या मूर्तीचं तुम्ही नमन करा व वंदन करा. आमेन या मूर्तीचं तुम्ही पूजा करा, अशा प्रकारे. पण त्यावेळेस संत पाऊल सांगत आहे की तुम्ही त्यामध्ये आमेन हालेलुया येशू प्रभू आहे या सगळ्यांच्या समोर तुम्हाला सांगायचं आहे. आज या जगामध्ये आपण असताना आमेन आपल्याला येशूचं नाव उंच करायचं आहे. येशू प्रभू, येशू आपला राजा आहे का? जर येशू आपला राजा आहे तर आपल्याला आमेन कोणत्याही गोष्टीची आमेन भीती नसायला पाहिजे. कारण आमेन जर आपण या जगामध्ये राहत असताना आमेन आपण परदेशी आहोत. आपण हालेलुया या जगाचे वारीस नाही, आपण हालेलुया स्वर्गाचे वारीस. आमेन हालेलुया. आपल्याला काही क्षणासाठी जगामध्ये आपल्याला आमेन हालेलुया राहत आहोत, पण
या जगात आपला राजा कोण? आपला राजा येशू. जर येशू आपला राजा आहे, आपण त्याची प्रजा आहोत, तर आपण हालेलुया, आपण आपल्या सर्व गरजा, आपल्या सर्व जीवनात जे आपल्याला पाहिजे ते सर्व येशूकडून आपण प्राप्त करू शकतो. पण येशूला राजा कसं बनवायचं? येशूला राजा बनवण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये पहिले एक समर्पणाची गरज आहे. आमेन. आपण जर येशूला आपलं जीवन दिलास, समर्पण केलं, तर येशू आपल्या जीवनाचा राजा होणार. आमेन. हालेलुया. त्यानंतर येशू राजा झाल्यानंतर आपला येशू, आमेन, हालेलुया, आपल्या जीवनाला तो पुढे घेऊन जाणार. आपण आमेन मोशेबद्दल जेव्हा बायबलमध्ये वाचतो, आमेन, मोशे एका मोठ्या घराण्यात त्याचं पालनपोषण झालं. तो फरो नावाच्या एका मोठ्या अधिकारीच्या घरी, मोठ्या राजाच्या घरी, आमेन, त्याच्या महलमध्ये तो वाढला गेला. आमेन. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये पण भरपूर काही अधिकार त्यावेळेस दिला होता. पण येशू परमेश्वरासमोर जेव्हा तो आला, त्यांनी स्वतःला समर्पित केलं. त्याला समर्पण आपण म्हणतो. समर्पण म्हणजे काय? हे प्रभू, माझ्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा, तू आहे राजा. आमेन. आता या दिवसापासून तू काम करशील, मला नाही प्रभू, सर्व काही तू करणार. अशा प्रकारे एक जीवन आहे येशू ख्रिस्ताला राजा बनवणं. आमेन. हालेलुया. आपण निर्गमनाचं पुस्तक 4 अध्याय 2-3 वाक्यामध्ये जेव्हा आपण बघतो, 2 पासून जेव्हा आपण बघतो, आमेन, हालेलुया, मोशेला परमेश्वर म्हणतो की मोशे, तुझ्या हातात काय आहे? आमेन. हालेलुया. मोशे म्हणतो, माझ्या हातात एक काठी आहे. आमेन. ते काठीला परमेश्वर म्हणतो की त्या काठीला तू खाली खाली ठेव. आमेन. हालेलुया. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की ती काठी काय होते? आमेन, एक सापमध्ये बनून, हालेलुया, बदलते. त्याचं कारण काय? आमेन. हालेलुया. त्याचं कारण आहे येशू, हालेलुया, परमेश्वराच्या हातात मोशेने काठी दिली. आमेन. हालेलुया. मोशेच्या हातात होती तर ती मोशेची काठी, आणि त्यानंतर ती काठी परमेश्वरांना सांगितल्याप्रमाणे जेव्हा मोशेने केली, ती प्रभूची काठी झाली. आमेन. ती काठी त्याचा, आमेन, त्यानंतर चमत्कार झाला. आपल्या जीवनात चमत्कार हालेलुया जर व्हायचं आहे, तर आपलं जीवन येशूच्या हाती गेलं पाहिजे, येशूच्या हाती दिलं पाहिजे. त्यावेळेस आपला जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होतील, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतील. आमेन. मोशेबद्दल आपल्याला माहीत आहे की, आमेन, जन्म झाल्या त्यापासून परमेश्वराने त्याला निवडलेला होता. आमेन. इस्रायल जनतेला गुलामगिरीतून त्याला सोडवण्यासाठी परमेश्वराने मोशेला निवडले. मोशे, आमेन, मिस्र देशात, आमेन, मिस्र देशात इस्रायली गुलामांचा एक मुलगा. आमेन. त्यानंतर त्याला लहानपणी, आमेन, ज्या शत्रूंनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलं, ज्या लोकांनी त्याला, आमेन, घात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच घरात तो वाढला गेला. 40 वर्ष तो फरोच्या घरी तो वाढला गेला. त्याला पालनपोषण झालं. जे गरज होतं ते सर्व त्याला तिकडे प्राप्त झाला. आमेन. त्याला, आमेन, बुद्धी ज्ञान दिलं, त्याला चांगलं शास्त्र भाग शिकवले. आमेन. हालेलुया. त्यानंतर त्याला आमेन, तिकडचे राजकारण शिकवले, युद्धकला शिकवल्या. या सगळं त्याला 40 वर्षामध्ये सर्व ज्ञान मिळवलं. ज्ञान मिळवल्यानंतर 40 वर्षानंतर त्याला एक गोष्ट कळाली, एक सत्य कळाले, तर तो या मिश्र लोकांमध्ये मधला नाही आहे, तो, आमेन, हालेलुया, तो इस्रायली लोकांमधला आहे, गुलामांमधला आहे. म्हणून त्याला त्याचा धक्का लागला. त्याच्यात त्यांनी एक निर्णय घेतलं की मी माझ्या लोकांना किंवा इस्रायल लोकांना मी वाचवणार, मी तिकडून काढणार. त्यासाठी त्यांनी, आमेन, हालेलुया, निर्णय घेतलं. आणि त्या निर्णयात असं झालं की त्याच्या हातातून एक खून देखील झाला. आपल्याला माहित आहे की त्यांनी एका मिश्री सैनिकाचा खून केला. त्या कारणाने त्याला तिकडून पळावं लागलं. तो पळून हालेलुया तिकडून निघाला आणि दुसऱ्या एका देशात, दूर एक देशात जाऊन राहिला. त्या देशात जाऊन त्यांनी 40 वर्ष तिकडे एक साधारण जिंदगी त्यांनी काढली, जशी, आमेन, एक मेंढपाळाचं जिंदगी. त्याला, हालेलुया, जी मेंढपाळ होती, जो मेंढर होते, त्या मेंढरांना घेऊन जायचा, मेंढपाळासारखा, आमेन, हालेलुया, सगळीकडे फिरायचा. सगळ्या रानाडोंगरामध्ये मेंढरांना घेऊन सगळीकडे, हालेलुया, त्याचं तेच काम होतं. 40 वर्ष त्यांनी ते काम केलं.
परत हालेलुया 40 वर्ष झाल्यानंतर आमेन एका ठिकाणी एका हालेलुया परमेश्वर त्याच्याशी भेट घेतो. परमेश्वर त्याला हालेलुया त्याला भेटतो. परमेश्वराची वाणी त्याला होते आणि परमेश्वर त्याला त्याची योजना सांगतो. आमेन हालेलुया. मोशेला सांगतो, मोशे आता तुला इस्रायलच्या लोकांना मिश्र देशातून सोडवायचं आहे, त्यासाठी ते दौत्य मी तुला देत आहे. आमेन हालेलुया. मोशेने म्हटलं की नाही प्रभू, मला होणार नाही, मला होणार नाही, कारण आमेन मी अयोग्य आहे. आमेन माझे जीभ पण बरोबर नाही, मला बोलता सुद्धा येत नाही. अशा प्रकारे बरेच काय कारण मोशे सांगतो. मोशेला विचारलं, मोशे आमेन 40 वर्ष अगोदर तू असा बोलत नव्हता. 40 वर्ष अगोदर तू बोलत होता मी करू शकतो, मी करू शकतो, मी करू शकतो. पण 40 वर्षानंतर मोशे तुने काय सांगितलं, मी नाही करू शकत, मला होत नाही. त्याचं कारण काय? आमेन हालेलुया. कारण हालेलुया मोशे 40 वर्ष अगोदर त्याच्यामध्ये एक मीपणा होता. मी करू शकतो, मला युद्धकला येते, मला राजकारणी येते, मला भरपूर ज्ञान आहे, मला अधिकार आहे, मी फरोच्या घरातलाच आहे. अशा प्रकारे बरेच काय मीपणा त्याच्या जीवनात होतं. परमेश्वराला 40 वर्ष लागले मोशेचा मीपणा आमेन हालेलुया तोडण्यासाठी. इकडे परमेश्वराने मोशेचा जेव्हा मीपणा तोडला, आमेन 40 वर्षानंतर मोशे पूर्ण हालेलुया समर्पित झाला. बोलतो मला काही माहित नाही परमेश्वरा, मी करू शकत नाही प्रभू, माझ्याहून होणार नाही. आमेन. त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणतो, मोशे आता मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. 40 वर्ष अगोदर आमेन तू मला जोडीला घेतलं नाही. 40 वर्ष अगोदर मी तुझ्या बरोबर नव्हतो, कारण तुझ्यामध्ये आमेन माझ्यासाठी जागा नव्हती. आता हालेलुया तू हालेलुया आमेन आमेन हालेलुया आता मी तुझ्या बरोबर आहे. आपण दरवेळा आमेन आपल्या जीवनामध्ये स्वतःहून बरेच काही काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हालेलुया ते निष्फळ होण्याचं कारण, आमेन हालेलुया ते सफलता न भेटण्याचं कारण आपल्या बरोबर आपला राजा येशू नाही आहे. आपण त्याला हालेलुया काम करायला देत नाही आहे. म्हणून आमेन येशू ख्रिस्ताला आपण हालेलुया वेळ आपण जागा द्यावी. येशू ख्रिस्तासमोर समर्पण करावा. आपण स्वतःहून करून आपल्याला होणार नाही. आपल्या जीवन जेव्हा येशूच्या हातात जाईल त्यावेळेस आमेन हालेलुया येशू आपला राजा होईल. आपल्या जीवनात समर्पण पाहिजे. हेच आपण पेत्राच्या जीवनातही बघतो. जेव्हा पेत्र रात्रभर मासे पकडण्यासाठी होडीत आमेन हालेलुया त्या पाण्यामध्ये दर्यामध्ये फिरत असतो. आमेन हालेलुया पूर्ण रात्रभर मेहनत करून एकही मासा त्याच्या हातात लागत नाही, सापडत नाही. बिचारा निराश बसलेला असतो. त्यावेळेस येशू बोलतो, चल पेत्र, मी ज्या ठिकाणी सांगतो तिकडे तू तुझी जाळ टाका. आमेन हालेलुया. आणि त्यावेळेस पेत्र आमेन हालेलुया येशूची आज्ञा मानतो किंवा पाळतो. हालेलुया. कदाचित पेत्राला ते मूर्खता वाटलं असेल. आमेन. का? कारण येशूला मच्छी पकडताना, मासे पकडताना कधी कोणी बघितलं नाही आहे. आमेन हालेलुया. येशू तर सुताराचा मुलगा, त्याला मासे पकडता येते का माहीत नाही. जरी येत असेल तरी पेत्रासारखा अनुभवी नसेल. पेत्र तर अनुभवी आहे. आमेन. त्याच्या घराण्याचं काम तेच आहे. आमेन हालेलुया. आणि तेवढा अनुभवी व्यक्तीला आमेन बिलकुल अनुभव नसलेला एक व्यक्ती सांगतो की तर पेत्रा हालेलुया मासे टाक, जाळ टाक. रात्रभर भेटलं नाही ते मच्छी, कधी सकाळी दिवसामध्ये कसं भेटणार? या सगळ्या प्रश्न पेत्राला सतवत असतील. पण पेत्राने ते कुठे लक्ष दिलं नाही. हालेलुया. त्याचं उत्तर असं होतं, येशू तू म्हणाला म्हणून आमेन मी तसं करतो. आमेन हालेलुया. कधी कधी येशू परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सांगणारी गोष्ट आपल्याला कधी पटत नाही. आपल्याला वाटतं हे बरोबर नसेल, कारण कदाचित हे चुकीचं असेल. नाही, परमेश्वर कधी आपल्याला चुकीचं काही सांगत नाही. परमेश्वर कधी आपल्या जीवनामध्ये काही हालेलुया अशा गोष्टी सांगत नाही जे आपल्याला हालेलुया आपल्या जीवनात ते हानिकारक किंवा आपल्या हालेलुया त्रासासाठी होईल, संकटासाठी होईल. येशू ख्रिस्त आपल्या जीवनात नेहमी आपल्या चांगल्यासाठी सांगतो आणि ते आपण जर पाळलं आमेन आपल्या जीवनात अनुग्रह होईल. तेच झालं पेत्राच्या जीवनात की जसा त्यांनी तो जाळ फेकला, आमेन त्या जाळ भरून मासे त्याला भेटले. आमेन हालेलुया. आपण बघतो त्या पेत्राला परमेश्वराने जेव्हा
आमेन हालेलुया जाल फेकायला सांगितलं, त्या ठिकाणी त्याला मच्छी भेटली. तर काय झालं होतं काल रात्री ज्या वेळेस पेत्र मच्छी पकडत होता, मासे पकडत होता, आमेन, त्याला त्यावेळेस का मासे नाही भेटले? आमेन हालेलुया, आमेन हालेलुया. जाल पण तीच होती, होडी पण तीच होती, आमेन, तो हालेलुया दर्या पण तेच दर्या होता, तेच हालेलुया मासे पण हालेलुया तिकडे होते. तर मासे होते तर आमेन रात्री का ना पकडली? आमेन सकाळच्या त्या दिवसाच्या टायमाला आमेन हालेलुया जेव्हा येशूनी सांगितलं त्यावेळेस कशी मच्छी भेटली? त्याचा एकच कारण आहे, आमेन, काल रात्री आमेन त्याच्या नावेत येशू नव्हता आणि आज दिवसामध्ये त्याच्या नावेत येशू आहे. आमेन, आपल्या जीवनामध्ये येशू आहे की नाही? आपण जेव्हा पण आपण हालेलुया काम करतो, आपल्या जीवनात काही कार्य करण्याचा आग्रह करतो, पुढे जाण्याचा आग्रह करतो, त्या पुढे जाण्याच्या योजनेमध्ये आमेन आपल्या बरोबर येशू आहे का? आपल्या प्रत्येक योजनेमध्ये येशू आहे का? आपल्या कुटुंबामध्ये येशू आहे का? आमेन, आपल्या कुटुंबाला, परिवाराला कोण चालवतो? आपल्या जीवनाला कोण चालवतो? आमेन, ह्याची आपण जाणीव करून घ्यावी. आमेन, जर अजूनपर्यंत येशूला आपण वेळ दिलेला नाही आहे, येशूला जर जागा दिलेला नाही आहे, तर आमेन हालेलुया ते आपल्या जीवनात निराशाचं कारण होऊ शकतं. एक सफलता आपल्याला भेटणार नाही. आपल्याला हालेलुया आपल्या जीवनाचा नायक, आपल्या जीवनाचा राजा येशू असावा. आमेन हालेलुया. तसंच आपण हालेलुया परत मोशेच्या त्या अनुभवात येऊया की मोशेला परमेश्वराने आमेन सांगितलं की आता मी तुझ्या बरोबर आहे. आमेन, मोशेला सांगितलं तुझ्या हातात काय आहे? आमेन, निर्गम पुस्तक आपण हालेलुया आमेन त्याचा 4थ्या अध्यायात आपण बघतोय की आमेन मोशेला सांगतो तुझ्या हातात काय आहे? त्यावेळेस परमेश्वर हालेलुया मोशे सांगतो माझ्या हातात काठी आहे. मी जसं आमेन आपल्याला माहीत आहे की मोशेचं काम तो मेंढपाळ होता. मेंढपाळाच्या हातात नेहमी एक काठी असते. आमेन, मोशेने ती काठी कुठून जंगलातून कुठल्या झाडातून तोडून आणली असेल, आमेन, त्याच्या कामासाठी होती. एवढे वर्ष त्यांनी ती काठी वापरली. ते मोशेची काठी. परमेश्वर बोलला ती काठी खाली फेक, खाली टाक. जेव्हा मोशेच्या हातातली काठी त्यांनी जेव्हा खाली टाकली, ते आता परमेश्वराच्या हातात गेली. मोशेच्या हातात होती तर ती मोशेची काठी, आता परमेश्वराच्या हातात गेली तर ती आता परमेश्वराची काठी झाली. परमेश्वराची काठी झाल्यानंतर त्या काठीमध्ये एक अद्भुत चमत्कार झाला. हालेलुया. त्या काठीनं आमेन हालेलुया मोशेने हालेलुया बघितलं की तो काठीचा साप झाला. साप परत हालेलुया काठीमध्ये बदलला. तोच काठी मोशे घेऊन आमेन हालेलुया ते आमेन हालेलुया फरोज समोर मिश्री लोकांमध्ये तो गेला. आमेन हालेलुया. आता ती काठी मोशेची काठी नाही आहे, ती आता परमेश्वराच्या काठीस बदललेली आहे. आमेन, त्या काठीमध्येच हालेलुया आपण बघतो की सामर्थ्य आहे. त्याचं कारण काय? आता ती परमेश्वराची काठी आहे. लाल समुद्र समोर आहे, मागे फरोची सेना. मोशेने ते हालेलुया त्याच्या हातात परमेश्वराची काठी होती, ती काठी उंच केली. आमेन हालेलुया. लाल समुद्र 2 भागमध्ये झाला. त्यानंतर आपण बघतो त्या काठीद्वारे अनेक चमत्कार आपण त्या काठीद्वारे हालेलुया होताना बघत आहोत, कारण ती काठी परमेश्वराची आहे. आमेन हालेलुया. मोशेने जेव्हा ती काठी परमेश्वराच्या हातात दिली तर त्या काठीद्वारे चमत्कार जसं झालं तसाच आमेन हालेलुया तुमचं जीवन जर प्रभूच्या हातात दिला, आता आमेन तुमचा जीवनाचा राजा जर परमेश्वर आहे, येशू आहे, त्यावेळेस आमेन हालेलुया तुमचं जीवनही बदलणार. तुमच्या जीवनातला हालेलुया अधिपती, तुमच्या जीवनाचा नायक येशू जेव्हा होईल तर अद्भुत चमत्कार होतील, अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये घडताना तुम्ही पाहाल. आमेन हालेलुया. साधारण जीवन होणार नाही. आमेन, एक अद्भुत चमत्कारिक जीवन तुमच्या हालेलुया जीवनाद्वारे आपण हालेलुया तुम्ही बघू शकता, पाहू शकता. येशू ख्रिस्त जर आपल्या जीवनात आल्यानंतर बदल भरपूर होतो. तर पहिली गोष्ट समर्पण पाहिजे. जसं सांगितलं मोशेने केलेले समर्पण. आमेन हालेलुया. स्वतःचं जीवन त्यांनी परमेश्वराच्या हातात दिलं. ते समर्पण आज आपल्या जीवनात आहे का? हालेलुया. तर समर्पण पाहिजे. परमेश्वराच्या हातात माझं जीवन सुरक्षित आहे ह्याचा विश्वास. परमेश्वर मला सांभाळणार, परमेश्वर मला घेऊन जाणार. आमेन हालेलुया. मला माझ्या जीवनामध्ये अनेक निराशा आहेत, मला माझ्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत, तरी सुद्धा प्रभूच्या हातात आहे मी, म्हणून मला हालेलुया कोणत्याही आमेन हालेलुया गोष्टीची भीती नाही, कारण प्रभू मला सांभाळणार. असा एक विश्वास जर आपल्या जीवनामध्ये आपण ठेवलं तर खरोखर प्रभू आपल्याला पुढे घेऊन जाणार.
कठीण परिस्थिती जीवनात येऊ शकते. आमेन हालेलुया. विश्वासात असून सुद्धा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाचा सामना करावा लागेल. आमेन हालेलुया. वेगवेगळ्या हालेलुया. आता हा जो आजार सुद्धा आपल्याला वाटते की हे काय आहे, भयानक आहे. आमेन हालेलुया. सगळीकडे लॉकडाऊन आहे, सगळीकडे बंदी आहे. आता बरेच लोकांना कामं नाही. आमेन. कसं काय पुढे जाणार, कसं काय पुढे जगणार अशा परिस्थितीत. पण हालेलुया आपला परमेश्वर हालेलुया तोच आहे जो हगारचा परमेश्वर होता. हगारचा परमेश्वर हालेलुया, ज्याने हगारला हालेलुया तिच्या जीवनात परमेश्वराने खूप मोठं चमत्कार केलं होतं. आपल्याला माहित आहे अब्राहमाच्या घराण्यातली हालेलुया ती दासी हगार, आमेन हालेलुया, तिला जेव्हा त्या घरातून बाहेर काढलं गेलं, आपल्या मुलाला घेऊन, आपल्या लहान मुलाला घेऊन वाळवंटातून चालत 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 ती जात होती. आमेन. थोडीशी भाकरी असेल तिच्या हातात, आमेन, थोडं पाणी असेल, आमेन, ती चालत चालत गेली. आमेन हालेलुया. कुठे जायचं तिला माहीत नाही. आमेन. कुठल्यातरी एक दिशेत चालत आहे. आमेन हालेलुया. कारण लहानपणापासून कदाचित त्या घरात, अब्राहामच्या घरात राहिलेली, आमेन, तिचे नातेवाईक कुठे राहतात, काय राहतात तिला माहीत नाही. आमेन हालेलुया, तिच्या मनात फक्त एक आहे, कुठेतरी जाऊन पोचावं. दुःख भरपूर आहे, कारण घरातून काढून फेकून दिला तिला. आता हातात एक बाळ आहे, एक आशा आहे. आमेन. एक आशा अशी आहे की आता या बाळाला तरी मी वाढवणार आणि तो काहीतरी काम करणार, मला सांभाळणार, आम्ही एकत्र खुश राहू, अशा प्रकारे तो आमेन ते दोघं जात आहे. पण काही आमेन तो रस्ता जो आहे किंवा तो वाट आहे ते काय संपतच नाही आहे, कुठे ते पोचतच नाही आहे. चालत 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 आमेन हालेलुया वाळवंटामध्ये ते दमले, बिचारे थकले. हातात हालेलुया जे भाकर होती ते पण हळूहळू संपत गेली. हातात जो थोडा पाणी होता तो पण हालेलुया खाली होत गेला. हगारला ती गोष्ट समजली. हगार आता आमेन हालेलुया तिने भाकरी खाणं बंद केलं, कारण तिला माहीत आहे ती भाकर आता मुलासाठी ठेवावी लागेल. आमेन हालेलुया. त्यानंतर थोडा पाणी जो आहे तो पण हालेलुया तिने पिणं जरा बंद केला, कमी केला, कारण मुलासाठी ते पाणी लागेल, पुढच्या हालेलुया दिवसांसाठी पाणी लागेल. आज आपली परिस्थिती तशीच असेल कदाचित. एक एक दिवस हालेलुया आपण मोजतोय. आमेन. खिशातले पैसे मोजत असेल, बँकेत थोडे पैसे आहेत, खिशात थोडे पैसे आहेत, थोडा राशन आहे. हालेलुया किती दिवस अजून लॉकडाऊन होणार, या प्रकारे जीवन हालेलुया आपला पुढे जात आहे. हगारचं जीवन असंच होतं. आमेन. खूप दुःखात होती ती, खूप कष्टात होती ती. आमेन हालेलुया. शेवटी जीवनात सर्व काही निराशामध्ये, सर्व काही तिच्या जीवनात दुःखामध्ये, आमेन हालेलुया, सगळं समाप्त झाला. आशा एकच होता की मुलगा आहे आता, आमेन, त्याला कसं तरी पोचवायचं आहे, आम्ही कुठेतरी जाऊन कुठल्या गावात जाऊन आमेन पोचणार, अशा विश्वासाने ती पुढे गेली. आणि त्यावेळेस आमेन हालेलुया जे शेवटचं जो भाकरचा तुकडा होता तोही संपला, शेवटचं थेंब पाणीही संपलं. आता हालेलुया त्या वाळवंटात, त्या मरुभूमीमध्ये, एवढ्या गरमीमध्ये ते जात असताना आमेन हालेलुया मुलगा जो आहे त्याचा आमेन तो कमजोर पडला. त्याला पाण्याची कमी असल्यामुळे आमेन हालेलुया तो बेशुद्ध झाला. हगाराला समजलं आता माझा मुलगा मरणार आहे, आता काही आशा नाही. आमेन. तिने त्या मुलाला जमिनीत ठेवलं आणि बाजूला जाऊन रडत राहिली. तिचा एकमात्र आशा होता, तिचा एकमात्र अशी कल्पना होती की आता माझ्या मुलाला आम्ही दोघं सुखाने राहणार, मुलगा आहे माझ्याबरोबर, मी मुलाला सांभाळणार, मुलगा मला सांभाळणार. पण शेवटली आशासुद्धा तिची संपून गेली. आपल्या जीवनातही अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्या जीवनात आपण ज्यावर आशा ठेवतो ती आशा आमेन हालेलुया नष्ट होण्याची अवस्था. आमेन. आपण कुठल्या व्यक्तीवर किंवा कुठल्या वस्तूवर आशा ठेवतो, पण शेवटी जीवनात ते आपल्याला सोडून जातं. आमेन हालेलुया. हगारलाही तसंच वाटलं, आता माझं सगळं काय संपलं, जे लक्ष होतं ते पण संपलं. ती तिकडे बसून रडत होती, वाट बघत होती कधी तिचा मुलगा मरून जातो, त्यानंतर ती पण मरू शकते. आमेन. अशा प्रकारे ती रडत होती. आमेन हालेलुया. पण त्या घरात, अब्राहमाच्या घरामध्ये, जेव्हा कधी हालेलुया परमेश्वर त्या अब्राहमाशी बोलायचा, अब्राहमाला बघायचा. आमेन. फक्त अब्राहमालाच नाही, तिने हालेलुया त्या घरातल्या सर्वांना त्यांनी बघितलं होतं. आमेन हालेलुया. एक राजा तसाच आहे, एक राजा त्या
फक्त हालेलुया घरातल्या मुख्य लोकांना बघत नाही, त्या घरातल्या प्रत्येक लोकांची काळजी घेतो. आपला परमेश्वर जर राजा आहे, हालेलुया आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींवर आमेन हालेलुया त्याची काळजी आहे, त्याचं संरक्षण आहे. आमेन. त्यांनी त्यावेळेस हगारला देखील बघितलं होतं आणि हगारला ओळखतो तो, म्हणून हालेलुया हगारशी तो बोलला. हगारला सांगितलं, हगार आमेन हालेलुया तू आमेन हालेलुया तू डोळे उघड आणि पहा, तुझ्या मुलाला उचल. आमेन. तिकडे पाणी आहे. परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा पुरवठा केला. हालेलुया. किती महान आहे परमेश्वर. आपल्या जीवनामध्ये जेव्हा कमतरता येते, काही गोष्टी आपल्याला आमेन हालेलुया संपून जातं. अनेक परिवार आहेत आमेन हालेलुया आपल्याला अनुभव आहे, आई वडील खूप कष्ट करून आपल्या मुलांचं पालन पोषण करतात. हालेलुया एक एक पैसा जोडून आमेन हालेलुया स्वतः कधी नवीन कपडे घेणार नाही, आपल्या मुलांना नवीन कपडे, नवीन बुटं, आमेन स्वतः हालेलुया तुटलेली चप्पल, फाटलेले कपडे वगैरे घालून आमेन कष्ट करून आमेन हालेलुया आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. किती कष्टदायक जीवन आहे. पण तुमच्या जीवनात तुम्ही येशूला राजा बनवा. आमेन हालेलुया तुमच्या अखंड कुटुंबाचा, अखंड परिवाराचा तो काळजी घेणार. येशू प्रभू आहे म्हणून तुम्ही विश्वास करा. आपल्या मुखाने बोला, जगासमोर बोला. याच जगासमोर जो जग आज आमेन हालेलुया घाबरलेला आहे, त्याला वाटतं की आता काय सगळं संपलं. आता हालेलुया विश्वासापेक्षा गैरविश्वासी सांगतंय जग संपणार आहे म्हणून. हालेलुया. पण हालेलुया तुम्ही या जगाला बघून सांगा, माझा प्रभू येशू तो राजा आहे. आमेन. माझ्या परिवाराचा राजा, तो आम्हाला सांभाळेल. जेवढे दिवस त्यांनी आम्हाला दिलेत या जगात राहण्यासाठी, तेवढे दिवस आम्ही आनंदामध्ये, आमेन उत्साहामध्ये, आशेत आम्ही राहूया. आमेन हालेलुया. आम्ही विश्वास करतो की येशू आम्हाला कधी सोडणार नाही म्हणून. हालेलुया. म्हणून हालेलुया आपल्या जीवनामध्ये आपण विश्वास करावा. कोण आहे आपला राजा? आपला राजा येशू ख्रिस्त आहे. जसं पाऊल आमेन हे वचन जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की येशू प्रभू आहे, आपण हालेलुया रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वाक्य यातून आपण आरंभ केला होता. त्यामध्ये संत पाऊल सांगतं, आमेन तुम्हाला सांगायचं येशू प्रभू आहे. कोणासमोर सांगायचं आहे? आमेन हालेलुया त्या काळातले जे क्रूर राजे होते, क्रूर नेते होते, त्यांच्यासमोर आमेन हालेलुया अंधकारी शक्तीसमोर तुम्हाला सांगायचं आहे. आमेन. त्यासाठी तुम्ही लाजू नका. आमेन. आपल्या जीवनाद्वारे सांगा. आपली जीवनाची साक्ष ते होऊ द्या की येशू प्रभू आहे. आमेन हालेलुया. कुठलाही काळ येऊ, कोरोनाचा काळ येऊ, यानंतर हे याच्यापेक्षा भयानक काळ येऊ, आपल्याला येशू ख्रिस्त राजा आहे त्यावर विश्वास करायचा आहे. आमेन हालेलुया. कारण आत्ता जगात हालेलुया सत्ता दाखवणारा शैतान जरी आमेन हालेलुया तो आमेन हालेलुया जगाला किती काय छळ केलं, त्रास केलं, पण जर येशू आपला राजा आहे तर शैतान आपल्यावर काही करू शकत नाही. कारण आमेन येशू आपला संरक्षण होणार. येशू तो एक राजा, उत्तम राजा, जो आपल्या प्रजेसाठी लढतो, जो आपल्या प्रजेसाठी त्यांनी प्राण दिलं. आमेन हालेलुया. क्रूस खांबावर तो माझ्या आणि तुमच्या आमेन हालेलुया करिता तो हालेलुया मरण पावला. यासाठी आपण सगळ्यांनी विश्वासात राहावं. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून स्वीकार करावा. आमेन. इतर कुठलाही राजा आपल्या जीवनात नसावं. या जगातलं धन संपत्ती, या जगातल्या कुठलेही मोहमाया आपल्या जीवनात राज्य न करता आपला पूर्ण हालेलुया आपण त्या परमेश्वराचे अधीन राहावं. त्याच्या समोर आपण समर्पित राहावं. खरोखर परमेश्वर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आमेन चालवणार नक्की. आज पण आमेन हालेलुया असं विश्वास केलं जातं. आमेन हालेलुया त्या आमेन हालेलुया हगार आणि इश्माएलला दिलेली पाणी जो तो विहीर आहे आज पण सुकलेला नाही. आमेन हालेलुया. कारण काय आहे? परमेश्वर जेव्हा देतो ते कोणही तिकडून हालेलुया सुकवू शकत नाही, कोणही तुमच्याकडून काढू शकत नाही. प्रभूने तुम्हाला दिलेला आशीर्वाद कोणही तुमच्याकडून छीनू शकत नाही. म्हणून विश्वास करा. प्रभू येशूला आपला राजा बनवा. आमेन. समर्पण करा. तर प्रभूला सांगा, प्रभू मी थकले, मी दमले, आता मला नाही, प्रभू तू कर. मोशेचं समर्पण सारखं, प्रभू मला नाही जमणार, आता सगळं काही मी करून मी दमले, मी थकले, परमेश्वरा आता तूच कर. तुझ्याद्वारे माझ्या जीवनात काय व्हायचं ते होऊ दे. आमेन हालेलुया. त्या समर्पणामध्ये जेव्हा आमेन सर्वजण येणार त्यावेळेस परमेश्वराचा राज्य आपल्यामध्ये आपण प्रकट होताना बघू. धन्यवाद. आमेन हालेलुया. परमेश्वराला या प्रकारे प्रभूने
आमेन मला संदेश देण्यासाठी एक संधी दिली. आमेन हालेलुया. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूची इच्छा असेल तर अजून आपण हालेलुया परमेश्वराच्या वचनातून काही संदेश पाहूया. आमेन हालेलुया. सर्वजण आपल्या घरात असताना प्रार्थनेसाठी जास्तीत जास्त वेळ आमेन काढा, कारण पहिले प्रार्थनेसाठी वेळ आपल्याला नव्हतं, कारण भरपूर होत्या. आमेन हालेलुया. काम नाही आहे, काम आहे, शाळेत जायचं आहे, ऑफिसमध्ये जायचं आहे, भरपूर काम आहे. आता वेळ आहे. 24 तास आपण घरातच आहोत. जास्त वेळ परमेश्वरासमोर बरोबर एक नातं जोडण्याचा प्रयत्न करा. आमेन हालेलुया. परमेश्वर तुमच्याशी बोलणार. धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. आमेन.